Hello, my voice is audible? Yes, sir. I think everybody brought the calcium. Yes, sir. Make sure that you have calcium with you. Okay, so we will start for that one today's lecture. What we have seen in yesterday's Saturday's lecture, we have seen how to apply the Kirchhoff's voltage law for the different circuit and how to find out the value of current. Okay, whether you have got this, how to do it? Yes, sir. Okay, now yesterday I purposefully told you to bring the calci. Okay, to how to find out to solve the simultaneous equation. Okay, so can everybody is having calci with them? Yes, sir. Everybody is having calci with them. Okay. Yes. Yes, sir. Now it is visible to you. It is visible my calci to you. No, sir. No, sir. Whether it is no.
Okay, don't eat, but just I will tell you. First of all, what to do. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, माझ्यासोबत सायमल्टेनियसली प्रोसिजर फॉलो करा, बरोबर आहे. कुणाकडे नोटबुक आहे का? शनिवारची आपण जे 2 एक्झाम्पल घेतली होती ऑन सॅटरडे, त्यात जे 2 इक्वेशन आले ते आहेत ना सगळ्यांकडे? Yes, sir. ओके, बघा आता सगळ्यांनी कॅल्शियम ऑन केलंय का? Yes, sir. ओके, आता कॅल्सी मध्ये मोड एक बटन आहे बघा, राईट हँड साइडला टॉप मोस्ट मोड बटन आहे का? येस. क्लिक करा सगळ्यांनी त्या मोड बटनवर. काय आलं तिथं? कॉम्प्लेक्स आलं का? कॉम्प्लेक्स. येस. हा, परत अजून एकदा मोड प्रेस करा. केलं का? Yes. परत अजून एकदा प्रेस करा. केलं सगळ्यांनी? Yes. आता EQN MAT VCT आलं का सगळ्यांच्या ह्याच्यावर? Yes. दॅट EQN स्टँड्स फॉर द इक्वेशन. तर इक्वेशनला कुठली की दिलेली आहे? कुठली की दिलेली आहे? 1. सगळ्यांनी 1 प्रेस करा. केलं का 1 प्रेस? Yes, sir. हा, अननोन्स आले पहा, अननोन्स, बरोबर आहे. Yes. आता आपलं त्या दिवशीचं इक्वेशन बघा, त्याच्यामध्ये किती अननोन्स आहेत? 2. सगळ्यांनी दोन. आपलं सॅटर्डेचं इक्वेशन बघा, त्याच्यामध्ये किती अननोन्स आहेत? 2 प्रेस करा, 2 बटन प्रेस करा. आता तिथे A1 आलं का? Yes. ओके, आता लक्षात घ्या, A1 म्हणजे कशाची व्हॅल्यू टाकायची? पहिल्या इक्वेशन मधल्या पहिल्या अननोनची. ओके, म्हणजे आता I1 चा कोएफिशियंट किती होता सांगा पहिल्या इक्वेशन मध्ये? I1 चा कोएफिशियंट किती? 4. 4 प्रेस करा, इक्वल टू दाबा. त्याच्यानंतर B1 आलं का? B1. Yes. हा, आता I2 चा कोएफिशियंट, पहिल्या इक्वेशन मधला I2 चा कोएफिशियंट किती होता? 3. -3. साइन इम्पॉर्टंट आहे, -3 टाका आणि इक्वल प्रेस करा. केलं का? Yes. आता C1 आलंय का? Yes. इक्वल टू नंतरचा कॉन्स्टंट किती होता? आता इक्वल टू नंतरचा कॉन्स्टंट किती? 8. 8 प्रेस करा आणि इक्वल टू करा. -8. 8 आहे का -8 आहे? Plus 8 is 8 सर. 8. हा, पुढच्या इक्वेशन. आता A2 आलं का? Yes, sir. आता A2 दुसऱ्या इक्वेशन मधला I1 चा कोएफिशियंट किती आहे? 3. 3 टाका, इक्वल टू प्रेस करा. B2 आलं का? Yes. दुसऱ्या इक्वेशन मधला I2 चा कोएफिशियंट किती आहे? -7. -7. -7 टाका आणि इक्वल प्रेस करा. आता C2 आलं का? Yes. हा, तिसऱ्या इक्वेशन मधला इक्वल टूच्या पुढचा कॉन्स्टंट किती आहे? 7. 7 टाका, इक्वल टू प्रेस करा. I1 ची व्हॅल्यू आली का आता? Yes, sir. X इज इक्वल टू काय तर आलंय? X इज इक्वल टू काय आलंय? 1.84. आपली तशीच I1 ची व्हॅल्यू आली का बघा. Yes, sir. Yes, sir. त्याच्यानंतर इक्वल टू प्रेस करा. Y इज इक्वल टू आलं का? -2.210 आलंय का? Yes, sir. हीच आपली I2 ची व्हॅल्यू आली का? सगळ्यांनी चेक करा. Yes, sir. सगळ्यांना कळलं का कसं करायचं? हाऊ टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन ऑन कॅल्सी? Yes, sir. Yes, sir. आता बघा, हे 2 अननोन साठी झाले. जर 3 अननोन्स असतील तर काय करणार? 3. हा, जिथं आपण अननोन्स आधी एंटर केलं होतं तिथं तुम्ही काय एंटर करणार? कुठली की दाबणार? 3. हा, मग तिथं काय येणार सांगतो. A1 B1 C1 आणि D1 म्हणजे काय? D1 म्हणजे इक्वल टूच्या पुढचा कॉन्स्टंट. आलंय का सगळ्यांना लक्षात? Yes. हा, फक्त काय करायचं, ज्या सिक्वेन्सनी तुम्ही एंटर करताय, म्हणजे पहिल्यांदा I1 ची व्हॅल्यू एंटर केली, त्याच्यानंतर I2 आणि नंतर कॉन्स्टंट, तर दुसऱ्या पण इक्वेशनला तसंच करायचं. पहिल्यांदा I1 ची व्हॅल्यू, नंतर I2 ची व्हॅल्यू आणि नंतर कॉन्स्टंट एंटर करायचा. जर तुम्ही दुसऱ्या इक्वेशनला पहिल्यांदा I2 ची व्हॅल्यू एंटर केली आणि नंतर I1 ची व्हॅल्यू एंटर केली तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कळलंय का सगळ्यांना?
Yes. हा, आणि फक्त आता प्रिकॉशन्स काय घ्यायची तुम्ही, विथ साइन व्हॅल्यू एंटर करणारा, विथ साइन. म्हणजे जर -3 असेल तर तिथं 3 एंटर नाही करणार, काय तुम्ही एंटर करणार, -3. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. आता ह्यातून बाहेर कसं पडायचंय बघा सगळ्यांनी. मोड बटनवर प्रेस करा आता सगळ्यांनी. मोडवर प्रेस केलं का? Yes, sir. आता अजून एकदा त्यापेक्षा शिफ्ट, अजून एकदा मोड प्रेस करा, अजून एकदा मोड प्रेस करा. A1 आलं का तिथं? नाही सर, SDREG आणि बेस आलाय. आता शिफ्ट मोड दाबा सगळ्यांनी, शिफ्ट मोड. Yes. तिथं MCL मोड आणि ऑल असं आलं का? नाही सर. सगळ्यांनी बघा, शिफ्ट मोड प्रेस करा. आता जे आलं सर. शिफ्ट मोड प्रेस केल्यानंतर MCL मोड आणि ऑल आलेला आहे, बरोबर आहे का? Yes. ऑल ला कुठली साईन दिलेली आहे? ऑल ला 3. 3 प्रेस करा आणि दोनदा इक्वल टू दाबा. 3 प्रेस करा आणि दोनदा इक्वल टू दाबा. आला का तुम्ही नॉर्मल ह्याच्यावर? आलं. आता ज्यांचं आलेलं नाही त्यांनी काय करा, कॅल्सी ऑफ करा. कॅल्सी ऑफ केलं सगळ्यांनी? Yes. कसं ऑफ करणार? शिफ्ट AC बटन दाबायचं, शिफ्ट AC. ऑफ केलं. परत आता ऑन करा. केलं? Yes. आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांनी आता परत शिफ्ट मोड दाबा, 3 दाबा आणि दोनदा इक्वल टू दाबा. आले का सगळे डिग्री मोड मध्ये? वर सगळ्यांचे इथे कॅपिटल D आलं का? Yes, sir. ओके. कुणाला काय अडचण याच्यात? No, sir. No. Okay. So what we will do today, we will solve another example. I will just off the video because I am having slate today. That's why I am off this video, so that what will happen? Just a minute. Whether slate screen is visible to all? Yes, sir. Okay. So just we will write down next example. लिहा, सगळ्यांनी लिहा, लिहा किंवा लक्ष द्या, इट डझंट मॅटर. लिहा. सॉरी. Okay. Write down. Find the value of current flowing through the 6 ohm resistor, 6 ohm resistor using Kirchhoff's law. Using Kirchhoff's law. Okay. Now just I will draw here the whatever the problem statement we are having.
Okay, everybody getting the problem on the screen? Yes, sir. Yes, Okay. sir. Now what is asked to us? Find the value of current flowing through the 6 ohm resistance. Okay, means here the 6 ohm resistance present here. Okay, so what they want to ask is that we have to find the value of current flowing through this 6 ohm resistor. ओके, आपल्याला काय करायचं आहे, या 6 ओहम मधून जाणाऱ्या रेजिस्टरची व्हॅल्यू काय, सॉरी करंटची व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची आहे. ओके, आता इथं तुम्हाला करंटच्या डायरेक्शन दिलेले आहेत का? वेदर द डायरेक्शन ऑफ करंट इज गिवन टू यू? No. No, So, sir. Sir. see, what I am doing, I am assuming like this. Here, this is the I1. Okay, now I am assuming this is the I2. Okay, and I am assuming as this direction current is flowing in this direction and in this direction. Everybody got it? Yes. Okay. Yes, sir. Now I am giving the naming here. See, this is the node A, this is the B, C, D, this is the E, and this is the F. Okay. Now, what's my duty? I have to find out first of all the current through this 4 ohm resistance. मला काय करायचं आहे, या 4 ohm resistance मधून जाणारा काय करायचं आहे, करंट कसं फाइंड आउट करायचं आहे. ओके, now how to find out? How to find out? Apply KCL at node B. Correct? Okay. Yes. Incoming current कोणते कोणते आहेत? Which are the incoming currents? I1. I1. I1 is I1. equal to outgoing current कोणते कोणते आहेत? I2. I2 and बघा मी असं म्हणतो करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. बरोबर आहे. I4 ओहम याचा अर्थ काय? करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. बरोबर आहे. Yes. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे? करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स, दॅट इज I1 minus I2. This is my, I can consider equation number 1 or whatever it may be. If you not, you can decide. आता तुम्ही फिगर वरून काय सांगू शकताय? करंट थ्रू दी 6 ओहम रेजिस्टन्स म्हणजेच कशाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची? I2. करेक्ट, ऍब्सोल्युटली. करंट थ्रू दी 6 ओहम रेजिस्टर म्हणजेच काय? I2. कळलेलं आहे का सगळ्यांना? ओके. Yes. Now see here. Now I am apply see KVL to loop. कुठल्या लूपला अप्लाय करतोय बघा मी पहिला ABEF. कळली का सगळ्यांना ही लूप ABEF? Yes. Okay, now see, this is my direction of tracing the loop. कुठली आहे? अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे? ही क्लॉकवाईज. चला आता सोर्स पासून स्टार्ट करू. पहिलं टर्मिनल कुठलं येतंय? निगेटिव्ह. दुसरे कुठले येतंय? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय आहे? Plus. राईज इन पोटेन्शियल म्हणजे काय येणार आहे? पॉझिटिव्ह 5. नेक्स्ट, आता 3 ओहमच्या ह्याच्यापाशी या. माझी डायरेक्शन कशी आहे? क्लॉकवाईज. आणि करंट पण कुठल्या डायरेक्शननी फ्लो होतोय? Same direction. डायरेक्शननी. म्हणजे काय येणार आहे? Minus. I1. ओके, चला आता 4 ओहम रेजिस्टन्स पाशी या. करंट कसा फ्लो होतोय? या डायरेक्शनला. आणि माझी ट्रेसिंगची डायरेक्शन पण काय आहे? Same. म्हणजे काय येणार आहे? मायनस 4 इंटू ब्रॅकेट I1 minus. करेक्ट. I1 minus I2 is equal to 0. 0. ह्या पूर्ण लूप मध्ये पुढे कुठं एलिमेंट आहे का? नाही. ओके, आता काय करणार? इक्वेशन सॉल्व्ह करतो बघा.
5 minus 3i1 minus 4i1 plus 4i2 is equal to 0. बरोबर आहे? Yes. ओके, Yes. आता बघा काय ते 5 मायनस 3 आणि मायनस 4 किती येते? मायनस 7i1 प्लस 4i2 इज इक्वल टू 0. आता हेच इक्वेशन पुढे मी रिअरेंज करून लिहितोय. बघा काय लिहितोय? 7i1 minus 4i2 is equal to 5. -5. No, minus 5 not. I am shifting this term to only right hand side. This term to the only I am shifting to right hand side. You are getting? Yes, sir. This is the equation number 2. Now, what to do now? Apply KVL to नेक्स्ट लूपला अप्लाय करतोय बघा मी BCD E. कळलंय सगळ्यांना कुठली लूप आहे ती? बघा Yes, आता sir. त्याची डायरेक्शन पण मी ट्रेसिंगची काय करतोय? क्लॉकवाईज. बरोबर आहे? Yes. आता 6 ओम पासून चालू करू. बघा माझी डायरेक्शन पण कशी आहे? सेम डायरेक्शनला, आणि करंट पण काय होतंय? त्याच डायरेक्शनला फ्लो होतोय. म्हणजे काय येणार आहे? -6. -6i2. आता 6 व्होल्ट व्होल्टेज सोर्स पाशी या. पहिलं टर्मिनल कुठं लागतंय? Positive. पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह. म्हणजे काय? All in. ऑल इन पोटेन्शियल म्हणजे -6. पुढे चला. आता इथून 4 ओहम रेजिस्टन्स पाशी या. आता माझी डायरेक्शन ट्रेसिंगची काय आहे? वर, आणि करंट काय होतंय? त्याच्या अपोजिट डायरेक्शनने फ्लो होतोय. म्हणजे काय येणार आहे? +4i1 minus करेक्ट. प्लस 4i1 minus i2 is equal to 0. is equal to 0 लिहायला विसरू नका. आले का लक्षात सगळ्यांना? बघा आता -6i2 -6 प्लस 4i1 minus 4i2 is equal to 0. म्हणजे बघा काय तर 4i1 minus 10i2 6i2 and this minus 4 what becomes 10i2. बरोबर आहे? आणि हा जो -6 आहे तो काय करतोय मी? ह्या राईट हँड साइडला पाठवतोय. म्हणजे काय येणार आहे? इज इक्वल टू 6 नॉट 0. म्हणजे आपलं इक्वेशन काय येणार आहे? 4i1 minus 10i2 is equal to 6. This is my equation number 3. आता तुम्ही काय करायचंय? कॅल्सी घ्यायचंय आणि कॅल्सी मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. सगळ्यांनी व्हॅल्यू कॅल्सी मध्ये फाइंड आउट करा. Sir, I1 equal to 0.48. काय ते? 0.48. I1. Okay. Just I am going to check. सगळ्यांनी सॉल्व केले का कॅल्सीवर? कॅल्सीवर सगळ्यांनी सॉल्व केलेला आहे का? Yes. बघा आता लक्ष द्या इकडं. इकडच्या साईडला लिहितो मी आता. काय आली व्हॅल्यू? कोण सांगतंय? माझी तर आलेली बघा. I1 ची व्हॅल्यू काय आली? I1 इज इक्वल टू 0. सॉरी, जस्ट अ मिनिट. 0.4814. 0.48. करेक्ट, absolutely. 0.481 unit काय आहे? एम्पियर. What is the value of I2? Minus 0.4074. Minus 0.4074. 4074. करेक्ट. आता मला काय सांगितलंय त्यांनी? फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट थ्रू दी 6 ओहम रेजिस्टन्स. आता म्हणजे मी काय लिहू शकतो? करंट थ्रू दी 6 ओहम रेजिस्टन्स इज
हा काय लिहिणार? -0.407. करेक्ट. पण आता मायनस लिहिताना आता इथे काय करा तुम्ही, काय लिहा, फक्त इथं ब्रॅकेट मध्ये लिहा डायरेक्शन अपोजिट. ओके. जर तुम्ही मायनस लिहिणार असाल तर असं आन्सर लिहायचंय. बरोबर आहे? सगळ्यांच्या आलं लक्षात? कसं लिहिणार? -0.407. ओके. ब्रॅकेट मध्ये लिहा कुठून कुठं फ्लो होतोय, फ्रॉम बी टू सी. सगळ्यांना आलं लक्षात? फ्रॉम बी टू सी. आणि जर 6 ओहम लिहिलं, करंट थ्रू 6 ओहम 407 अँपियर. कुठून कुठं फ्लो होतोय? फ्रॉम, हा जर पॉझिटिव्ह केला तर कुठून कुठं होणार आहे? सी टू बी. सी टू बी. कळले का सगळ्यांना हे? Yes, sir. एव्हरीबडी गॉट इट? हाऊ टू सॉल्व द एक्झाम्पल? Yes, sir. कळलेलं आहे का सगळ्यांना? कळलेलं आहे का कॅल्सीवर कसं सॉल्व करायचं आहे? कळलेलं आहे का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस? Yes, sir. Sir. Yes, ओके. sir. तुम्ही काय करा, आता हे एक्झाम्पल लिहून घेऊ नका. ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करतोय त्यावेळेस हे एक्झाम्पल तुम्ही काय करा, त्या व्हिडिओ मध्ये लुकआउट करा. ओके. सर परत नॉर्मल पोझिशनला येण्यासाठी कसं करायचं? विच नॉर्मल पोझिशन? कॅल्शियम मध्ये इक्वेशन आलं, आन्सर आलं. करायचं. हा, शिफ्ट मोड प्रेस करा सगळ्यांनी. शिफ्ट मोड, शिफ्ट बटन आणि मोड बटन प्रेस करा. शिफ्ट आणि मोड बटन. आलं का सगळ्यांचं? ऑल ला 3 आलं का? ऑल ला 3 येत नाहीये सर. हा, मग तुम्ही काहीतरी चुकीचे की प्रेस केलेले आहे. ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन मोड मध्ये गेलेला आहात, बरोबर आहे का? हा. तुमची काहीतरी व्हॅल्यू आलेली आहे. शिफ्ट की आहे का? शिफ्ट की. सगळ्यांनी लक्ष द्या. शिफ्ट की प्रेस करा आणि मोड बटन प्रेस करा. केले का सगळ्यांनी? MCL, मोड आणि ऑल असे 3 ऑप्शन येत आहेत. ऑल ला काय लिहिलेलं आहे? 3 की. 3 दाबायचं आणि 2दा इक्वल दाबायचं. तुम्ही मोडच्या बाहेर येत आहे. 3 दाबायचं आणि 2दा इक्वल दाबायचं. 2दा, एकदाच नाही. गॉट इट एव्हरीबडी? येस सर. ओके. नाउ वी विल टेक अनदर एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल घ्यायचं का? Yes. Can we proceed? Can we go for now 3 loop Yes. example? Okay. Now we will go for 3 loop example. Let's see how to do it. Okay. Okay. Yeah. Next example. Write down this. I will just draw here. बघा सगळ्यांनी लक्ष द्या. आता मी किती लूपचं एक्झाम्पल घेतोय? 3 लूपचं एक्झाम्पल घेतोय. ओके. एव्हरीबडी गॉट दिस वन? सगळ्यांनी कळले का? आता हे एक्झाम्पल इतर एक्झाम्पल पेक्षा काय डिफरंट आहे? 3 लूप्स आहेत. करेक्ट. 3 लूप असतील तर माझ्याकडे किती इक्वेशन पाहिजेत? 3. 3 इक्वेशन. करेक्ट. म्हणजे माझ्याकडे किती करंटच्या व्हॅल्यू येणार आहेत? हाऊ मेनी व्हॅल्यूज ऑफ करंट पॉसिबल? यस, करेक्ट. ऍब्सोल्युटली. I1, I2 आणि काय असणार आहे? I3. I3. बरोबर आहे? येस सर. आता
इथं तुम्हाला त्यांनी कुठल्या डायरेक्शन दिलेल्या आहेत का? नो. नाही. म्हणजे तुम्हाला काय आहे, स्वतःला फ्रीडम आहे. काय करायचं? यू हॅव टू अज्युम दी डायरेक्शन ऑफ करंट. बरोबर आहे. आता ह्यात मी बघा कशा डायरेक्शन अज्युम करतोय. दिस इज माय I1. बरोबर आहे. बरोबर आहे का? दिस इज माय I2. आता मी थोडं काय केलं, I2 ची डायरेक्शन अपोजिट अज्युम केली. ओके. आणि बघा इकडं दिस इज माय I3. ओके, कळलेलं आहे सगळ्यांना? येस सर. हा. आता याची डायरेक्शन बघा. आय हॅव अज्युम लाईक दिस अँड आय अज्युम लाईक दिस. ओके, झाल्या का डायरेक्शन अज्युम करून सगळ्या? येस. आता बघा, मला काय करायचं आता, हा 3 ओहम मधून जाणारा करंट फाइंड आउट करायचा आहे आणि 4 ओहम मधून जाणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. 3 ओहम मधून आणि 4 ओहम मधून. बरोबर आहे. आता मी इथं नाव काय देतो, इथं बी देतो, इथं सी देतो, ए बी, इथं देतो ई एफ, काय असेल जी एच, काही नाव देऊ शकता तुम्ही. ओके. आता पहिल्यांदा काय करतो मी बघा, कुठली व्हॅल्यू काढायची? करंट थ्रू दी 3 ओहम रेजिस्टन्स. बरोबर आहे. काय म्हणणार, कुठे अप्लाय करू केसीएल? आता तुम्ही सांगा. अप्लाय पॉइंट बी. काय करेक्ट, अप्लाय केसीएल ऍट पॉइंट. पॉइंट म्हणा, नोड म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा. पॉइंट बी किंवा कुणी नोड म्हणलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हा सांगा, कोण सांगते? इनकमिंग करंट कोणते कोणते आता सांगा मला. I1. I1. फक्त I1 आहे का? I2 पण आहे. I2 ची डायरेक्शन मी कशी अज्युम केली आता सगळ्यांनी बघा. हा, कोणते कोणते आहेत? I1 and I2. I1 प्लस I2 इज इक्वल टू आउटगोईंग करंट कोणते? आउटगोईंग करंट म्हणजे 3 ओहम मधून जाणारा करंट कुठला आहे? आउटगोईंग आहे का इनकमिंग आहे? आउटगोइंग. 3 ओहम मधून जाणारा जो की ह्या नोडला कनेक्ट आहे, तो आउटगोईंग आहे का इनकमिंग आहे? Outgoing. करंट थ्रू दी 3 ओहम रेजिस्टन्स. म्हणजे बघा, 3 ओहम रेजिस्टन्स मधून जाणाऱ्या करंटची व्हॅल्यू किती आली? I1 प्लस I2 आली का सगळ्यांना लक्षात? येस. ओके. याला तुम्ही इक्वेशन देऊ शकता, नाही दिलं तरी चालेल. अंडरलाईन करून ठेवतो. आता मला ह्याच्यातली व्हॅल्यू काढायची आहे, करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. बरोबर आहे. आता कुठल्या पॉइंटला मी केसीएल अप्लाय करू सांगा? सी पॉइंटला. अप्लाय बघा सगळ्यांनी, केसीएल ऍट पॉइंट सी. ओके. आता केअरफुली सांगा, इनकमिंग करंट कोणते कोणते आहेत? I2. कुठले करंट इनकमिंग आहेत? एकही करंट इनकमिंग नाही. मग तुम्ही काय लिहिणार? 0 इज इक्वल टू आउटगोईंग करंट कोणते कोणते आहेत? I2, I2 प्लस I3 हा प्लस I4. करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. आता मला कशाची व्हॅल्यू पाहिजे बघा? करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. काय येणार आहे व्हॅल्यू त्याची? करेक्ट, मायनस I2 मायनस I3. आलंय का सगळ्यांना लक्षात? ही स्टेप कळलेली आहे का सगळ्यांना? मी काय केलं, फक्त हे इकडच्या साईडला शिफ्ट केलं, लेफ्ट हँड साईडला, कारण मला कशाची व्हॅल्यू पाहिजे होती? करंट थ्रू दी 4 ओहम रेजिस्टन्स. कळलं सगळ्यांना? येस. ओके. बघा, ही एक व्हॅल्यू आपली आलेली आहे. ह्या 2 पॉइंट कळले का सगळ्यांना? तर आपल्याला पुढे जाता येईल. Yes, sir. कॅन मी प्रोसीड? ओके. बघा आता मी पहिल्या लूप साठी केव्हीएल अप्लाय करतो. बघा, अप्लाय
KVL फॉर कुठल्या लूप साठी करतोय बघा सगळ्यांनी A, B, ABCH H. कळलंय सगळ्यांना ओके आता डायरेक्शन पण मी काय करतो आपण दरवेळेस क्लॉकवाईज जातोय क्लॉकवाईजच ऍझ्युम करतोय ओके बघा सोर्स पासून स्टार्ट करा काय येणार आहे मायनस टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय येणार आहे Plus. Potential. 6 करेक्ट राईज इन पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह ओके चला आता 2 ओहमच्या रेजिस्टन्स पाशी या काय येणार आहे त्याची व्हॅल्यू -2I1. करेक्ट -2I1 चला गो टू दी 3 ओहम रेजिस्टन्स इथे या काय येणार आहे व्हॅल्यू -3 in bracket. -3 into I1 plus I2. करेक्ट I1 प्लस I2 I1 प्लस I2 का घेतलं कारण 3 ओहम मधून जाणारा करंट आपल्याला इथे मिळालेला आहे त्याची व्हॅल्यू किती आहे I1 प्लस I2 सगळ्यांना कळलंय का Yes, sir. इज इक्वल टू काय येणार आहे आता 0 0. बघा मी सॉल्व्ह करतो 6 मायनस 2I1 मायनस 3I1 मायनस 3I2 इज इक्वल टू 0 ओके पुढे काय येणार आहे 6 मायनस -2 -3 -5I1 मायनस 3I2 इज इक्वल टू 0 आता ह्याला काय करतो फक्त राईट हँड साइडला शिफ्ट करतो ओके म्हणजे माझं इक्वेशन काय येणार आहे 5I1 plus 3I2 equal to 6. ओके हे इक्वेशन आलं का ह्याला तुम्ही काय म्हणणार इक्वेशन Equation नंबर 1 आता मला तुम्ही सांगा ह्या इक्वेशन मध्ये कुठं तुम्हाला I3 दिसतंय का नाही बरोबर आहे पण ज्या वेळेस तुम्ही ह्या व्हॅल्यू कॅल्सी मध्ये एंटर करणार सगळ्यांनी लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही ह्या व्हॅल्यू कॅल्सी मध्ये एंटर करणार त्यावेळेस I3 चा कोइफिशियंट तुम्ही किती टाकणार 0 करेक्ट ऍब्सोल्युटली सगळ्यांना कळलंय का आलंय का लक्षात हे ज्या वेळेस तुम्ही कॅल्सी मध्ये व्हॅल्यू टाकणार कशाच्या कोइफिशियंटच्या त्यावेळेस I3 चा कोइफिशियंट तुम्ही किती टाकणार 0 कळलंय सगळ्यांना हा ओके आता पुढच्या ह्याला अप्लाय करू अप्लाय KVL आता KCL ची काही गरज नाही BCF ओके बघा आता मी ऍझ्युम करतोय क्लॉकवाईज ओके आता स्टार्ट करा 5 ओहम रेजिस्टन्स पासून कोण सांगते 5 ओहम रेजिस्टन्स काय ते 5I2. आपण कसं जातोय ह्या डायरेक्शन Direction current opposite. अपोजिट डायरेक्शननी म्हणजे काय येणार आहे Plus 5I2. I2 चला कम टू दी 4 ओहम रेजिस्टन्स आता Plus 4. करंट पण इकडे जातोय आणि आपली डायरेक्शन पण काय सेम आहे म्हणजे काय येणार -4 इंटू ब्रॅकेट -I2 -I3 ओके चला आता 3 ओहमच्या रेजिस्टन्स पाशी या आपली जायची डायरेक्शन अशा डायरेक्शननी आहे आणि करंट अपोजिट डायरेक्शननी आहे काय येणार plus 3. प्लस 3 I1 plus I2. I1 plus I2 इंटू करंट थ्रू दी 3 ओहम रेजिस्टन्स किती आहे I1 plus I2. करेक्ट I1 प्लस I2 इज इक्वल टू 0 कळलेलं आहे का सगळ्यांना आता बघा व्यवस्थितरित्या हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे तुम्हाला 5I2 मायनस हे मायनस आणि आपलं मायनस काय होणार आहे प्लस म्हणजे काय होणार आहे प्लस 4I2 हे मायनस आणि आतलं मायनस काय होणार आहे plus 4I3 जस्ट मिनिट हे थोडस काहीतरी प्रॉब्लेम होता
हा +4I3 बरोबर आहे. हा प्लस पुढं काय येणार आहे, कोण सांगतंय? 3I1 प्लस प्लस 3I2 I2 इज इक्वल टू equal to 0. ओके, आता ह्यात I1 च्या टर्म्स किती आहेत? 3I1 एक. म्हणजे बघा मी कसं लिहितोय, 3I1. I2 च्या टर्म्स किती आहेत? 3 5 plus this 4, how much it is? 9. 9 plus this 3, how much it is? 12I2 12I2. I3 च्या टर्म 4I किती आहेत? This one. Only one. Plus 4I3 I3 is equal to 0. This is the equation number 2. सगळ्यांना कळलंय का? ओके, कळलंय का सगळ्यांना? आता ह्या इक्वेशन मध्ये किती टर्म आलेत? 3 तिन्ही पण टर्म आलेत. त्यामुळे तुम्ही टाकताना तिन्हीच्या व्हॅल्यू टाकायच्या. पण ज्यावेळेस इक्वल टू च्या पुढे हे जी व्हॅल्यू टाकताय, कॉन्स्टंटची व्हॅल्यू टाकताय, ती किती आलेली आहे? 0. ती ऍज इट इज 0 तिथे काय करायची? पुट करायची. कळलं सगळ्यांना? ओके, आता बघा पुढच्या लूपला आपण अप्लाय करू आता. अप्लाय apply KVL KVL DEF DEF. ओके, जाऊ क्लॉकवाईज डायरेक्शननी. आपल्याला प्रॅक्टिस क्लॉकवाईजची झालेली आहे, त्यामुळे चेंज करायला नको. ओके, हा पहिली इक्वेशन काय येणार आहे, कोण सांगते आता? -3I3 आपण पण ह्याच डायरेक्शननी चाललोय आणि करंट पण ह्याच डायरेक्शननी फ्लो होतोय. म्हणजे काय ते -3I3 बरोबर आहे. आता 7 व्होल्टच्या व्होल्टेज सोर्स पाशी या पहिलं टर्मिनल कुठले येते? पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह. म्हणजे काय येणार आहे? potential -7. करेक्ट. चला आता सगळ्यांनी 4 ओहमच्या रेजिस्टन्स पाशी या. करंट काय जातोय? टॉप टू बॉटम. आणि आपण आपली जायची डायरेक्शन कुठली आहे? त्याच्या अपोजिट. म्हणजे काय येणार आहे? +4 इंटू -I2 -I3 4 ओहम मधून जाणारा करंट तिथे दिलेला आहे पहा. -I2 -I3 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा मी काय करतोय, -3I3 -7 -4I2 ह्यांनी आत मल्टिप्लाय करून घ्या, परत ह्यांनी आतमध्ये करा. म्हणजे काय येणार आहे? -4I3 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. कळलंय का सगळ्यांना? येस सर हा, आता बघा I1 ची टर्म आहे का इथं? नाही कुठली टर्म आहे? -4I2. I3 च्या किती टर्म्स आहेत? 2 वन अँड दिस वन. म्हणजे काय येणार आहे? -7I3 -7I3 -7 इज इक्वल टू 0. आता हे काय करतोय मी? फक्त राईट हँड साइडला शिफ्ट करतोय. म्हणजे काय येणार आहे बघा, 4I2 प्लस 7I3 इज इक्वल टू -7. हे झालं तुमचे इक्वेशन नंबर 3. आता ह्याच्यामध्ये I1 ची व्हॅल्यू आहे का? ह्या इक्वेशन मध्ये I1 ची व्हॅल्यू नाही. म्हणजे तुम्ही कॅल्सी मध्ये पुट करताना काय करणार आहे? 0 X is equal to 1.1696. ओके, डोंट नाउ कॉल इट एज दी एक्स. आता आपण कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे? I1 I2 आणि I3. ओके, किती व्हॅल्यू आले कोण सांगते मला? आलेत का कुणाच्या? 1.1696 थांबा मीच काढतो, तुम्ही 2 मिनिटं. मी पटकन काढतो, परत कन्फ्युजन मध्ये जाणार सगळेजण. बघा मी व्हॅल्यू लिहितो, सगळ्यांच्या आलेत का तशा सांगा आता सगळ्यांनी, ज्यांनी कॅल्शियम फाइंड आउट केलेले आहेत त्यांच्या. 1.16 एम्पियर 169 I1 ची व्हॅल्यू. I2 ची व्हॅल्यू 0.05
0 एम्पियर. आले का लक्षात? हा. आणि I3 ची व्हॅल्यू -1.02 एम्पियर. काय पुढं का? हा 8 बरोबर आहे. सगळ्यांच्या व्हॅल्यू आले का? I1 I2 I3 च्या Yes, आले का सगळ्यांच्या व्हॅल्यू? Yes, sir. सगळ्यांना हे कळलंय का आता काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली ज्यावेळेस इक्वेशन्स ज्यावेळेस आपल्याला भरपूर अननोन्स दिले असतील तर व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या हे कळलंय का सगळ्यांना आता? yes, sir. एव्हरीबडी गॉट इट? ओके. म्हणजे तुम्हाला इथं काय लक्षात ठेवणार आहे? एक्झाम्पल वरून तुम्हाला काय लक्षात आलंय की आपल्याला ह्यात काय बरोबर पाहिजे आपलं फक्त? इक्वेशन. इक्वेशन कधी बरोबर येतील? ज्यावेळेस आपलं काय बरोबर येईल त्यावेळेस? Sign. Correct. Sign convention. If your sign convention is correct, then what will happen? Your equation will be correct. Everybody got it? If your sign convention is correct, your equation will be correct. And if your equation will be correct, then your value will be absolutely correct. Everybody got this one? Yes, sir. Okay. Yes, sir. Now tomorrow, just what you have to do, I'm just giving you 2 examples today for the homework. Okay, what you have to do, you have to solve that 2 examples as a homework and you have to tell me that value. Okay, सगळ्यांना कळतील त्या? कळेल का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. फक्त आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय म्हणतो करंटची डायरेक्शन मी तुम्हाला देणार आहे. जस्ट 2 मिनिट. लॅपटॉपचं चार्जिंग डिस्चार्ज होते. ओके, आता मी तुम्हाला काय करतो, होमवर्क साठी एक्झाम्पल देतो. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय बघा, करंटची व्हॅल्यू आता मी देणार, म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर करंटचे व्हॅल्यू अज्युम करायला देणार नाही. मी ज्या करंटचे व्हॅल्यू दिलेले आहेत त्याच तुम्ही अज्युम करायचं आणि त्याच्याप्रमाणे काय करायचं, इक्वेशन सॉल्व्ह करायचे. जमल का सगळ्यांना? Yes, sir. Yes, Sir. Okay, first of all, first example, everybody can write down first example. Write down first example. Find the value of current flowing through the circuit. ओके, आता इथं सगळ्यांना वेगळं काय दिसतंय एक्झाम्पल मध्ये सांगा. व्होल्टेज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कनेक्ट. मी उलटा कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे ज्यावेळेस साइन कन्व्हेन्शन यूज करताय त्यावेळेस फक्त काय करा, काळजी घ्या. ओके. Yes, sir. आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट, म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे, I1 I2 I3. I2 I3. ओके, आता तुम्हाला कसं डायरेक्शन अज्युम करायचंय ते करा.
पण जे दुसरं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये मी जशी डायरेक्शन देईल तसे तुम्हाला काय करायचंय, व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. सेकंड एक्झाम्पल आय एम रायटिंग हिअर. सी, फाइंड व्हॅल्यू ऑफ करंट flowing through 6 ohm resistor. 6 ohm resistor. Everybody draw these two example. Write down these two example. सगळ्यांना दिसतंय का, क्लिअर आहे का? Yes, sir. Write down these two example. सर हा बोला. 6 ओम त्याला कोणती डायरेक्शन द्यायची? ते तुम्ही अज्युम करा. ओके सर. तुम्ही अज्युम करा किंवा मीच करून देऊ का? थांबा, परत सगळ्यांचा आन्सर सेमच यायला पाहिजे. ओके, आपण अशीच अज्युम करूया. ठीक आहे, ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? Yes, sir. ओके. Okay, I'm going to take your attendance. कोणीतरी क्वेश्चन विचारलेला आहे.
सगळ्यांनी लिहून घेतलं? कॅन आय क्लोज इट नाव? Yes, sir.